welcome to my channel and this is my first vlog. तर मी आज डिसाईड केलंय की मी बनवणार आहे तिळगुळ फॉर द फर्स्ट टाइम. आय थिंक सो माझ्या घरात पण कधी तिळगुळ बनवलेलं नसणार आहे, म्हणजे मी तरी कधी पाहिलं नाही आहे. तर मी फर्स्ट टाइम मी बनवतीये. तर मी ठरवलं की मी माझ्या पेरेंट्सला आज सरप्राईज करणार आहे की मी तिळगुळ बनवलंय आणि एंडला मी त्यांचे रिॲक्शन्स पण रेकॉर्ड करणार आहे. सो लेट्स बिगिन. तर आज आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला वाला दिवस. तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि तर मग मी डिसाईड केलं की मी आता तिळगुळ बनवते. चांगली आयडिया ही नाही का, कारण मी पण कधी बनवलं नाही आहे आणि लेट्स सी कसं जातं. तर पहिले सगळ्यात फर्स्ट आपण रेसिपी बघावी लागेल. मग आपण रेसिपी बघून घेऊया. तर याने दिली आहे लाडूची रेसिपी, पण आय डोंट थिंक सो ते मला जमणार एवढं लाडू वगैरे. तर अजून सिम्पल सांगू आपण त्याला बनवायला. सो ते असं क्रॉस क्रॉसवालं जे आहे ना, ते त्याचं क्रॉस क्रॉस म्हणजे असं वडीसारखं वडी बनवूया आपण. वडी ही रेसिपी खूप टफ आहे. कसं बनवणार मी एवढं सगळं. ठीक आहे, लेट स्टार्ट. बघू, काहीतरी बनेलच, काहीतरी बनेल. सो रेसिपीसाठी तर तीळ मी घेतलं आणि गूळ, अजून शेंगदाणे पण हवे ते मी घेते. आणि माझी मम्मी किती स्मार्ट आहे की सगळं थोडं थोडंच ठेवले, म्हणजे गूळ पण थोडंसं, हे पण बघा किती थोडंसं. मला असं वाटतं तिला ऑलरेडी आयडिया लागली होती की मी काहीतरी अशी खुराफात करणार आहे, त्याच्यामध्ये सगळं थोडं थोडं ठेवलं. आणि आता मला माहिती पण नाही आहे की जास्त मला कुठे ठेवले. लाईफ इज सो टफ. तर मला खूप सारे शेंगदाणे भेटले, पण ह्याचा काही उपयोग नाही आहे कारण की आपल्याला तीळ जास्त पाहिजे. ठीक आहे, आता आपण हे सगळं करूया. लेट मी शो यू. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. प्रिपेअरिंग, भाजून घेणं. एकतर मला जास्त आयडिया नाही आता हे कसं बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी यूज करणारे वेइंग मशीन. म्हणजे काही चान्सच नाही सोडणार आहे मी की खराब हो गई. रेसिपी खूप सिम्पल आहे. मी केलं, त्याला सिम्पल केलं मी माझ्या लँग्वेजमध्ये. म्हणजे जेवढे आपण तीळ घेणार आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. आणि शेंगदाणे काय ऑप्शनल नाही, म्हणजे साईड कॅरेक्टरच आहे, म्हणजे त्याला थोडंच टाकायचं आहे, जेवढं तुमच्या मनाला आवडेल तेवढं. सो मी आता हे वे करून घेते सगळ्या गोष्टी. स्ट्रगल इज रिअल. आणि मी यात फक्त टाकते मूठ शेंगदाणे, ते एक्स्ट्रा नको व्हायला त्याच्यामुळे. तर आता हे मस्त भाजायचे. आता मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे जे तीळ आहेत हे ऑलरेडी भाजलेले आहेत, मग हे परत भाजायचे की नाही, की ते असंच ठेवायचे. फायनली खूप सारं डोकं लावून मी ठरवलं की मी हे परत भाजते. हो ना. जोपर्यंत माझे शेंगदाणे भाजतात तोपर्यंत मी हे जे गूळ आहे तो क्रश करून घेते, थोडासा कट करून आहे मी. सो आता हा मी असा कट करते. आय थिंक हे इनफ भाजले. अजून जर मी ठेवलं तर ते जळतील. त्याचा स्मेल खूप जास्त वियर्ड आहे, थोडा वियर्डच वाटतं मला. सो आता मी सगळं भाजून घेतलं आहे आणि आता नेक्स्ट स्टेप ही आहे की ते ब्लेंडर जारमध्ये मिक्स करायचं. हे मिक्सरमध्ये मिक्स करून असं काहीतरी दिसतंय. ठीक आहे, खूप बारीक झालं आहे माझ्याकडून आय गेस. ठीक आहे, चलता इतना चल. तर यात मी आता ॲड करते तूप. त्यांनी थोडंसं तूप सांगितलं. हे आपण गॅसवर ठेवू. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. इतके शॉक होणार आहेत माझ्या घरचे आज. शॉक
शॉक होणार ते, एकदम शॉक. त्यांना बिलीव्हच नाही होणार हे काय झालं. मग हे असं काहीतरी दिसतंय. आता फ्लेम बंदच करते मी आणि मग आता ह्यात मी सगळं ॲड करते. केलं तर मी हे मिक्स करते. मला असं का वाटतंय की हे कमी झालंय. हो, हे आता असं काहीतरी दिसतंय. चांगलं दिसतंय जे काय दिसतंय, मला आवडलंय. नेक्स्ट स्टेप, ह्याला तूप लावायचं. ओके, मी याला तूप लावलंय आणि हे सगळं परत यात टाकायचं. वडी का होत नाहीये. आय थिंक सो मी याचे लाडूच ट्राय करते. वडी नाही होते गाईज. हे वेगळंच का दिसतंय असं. मला असं का वाटतं मी लेट केलं हे सगळं करायला. सो हे असं काहीतरी दिसतंय. ठीक आहे, हे मला बिलकुल काहीतरी वेगळंच दिसतंय. मी आता ह्याला कट करून बघते. हे काहीतरीच दिसतंय. सगळे स्टेप्स तर मी बरोबर फॉलो केले होते. थोडंसं तर दिसतंय ना वडीसारखं. म्हणजे फर्स्ट ट्रायमध्ये वडीसारखं तर दिसतंय थोडंसं. तर सगळ्यात पहिले आपण देवाला ठेवूया आणि मग मी हे टेस्ट करेन. लेट मी टेस्ट इट. टेस्ट चांगली. टेस्ट इज रिअली गुड. फक्त एकच गोष्ट नाही कळाली ह्याच्यात मला काय चुकलंय की हे असं झालंय. म्हणजे असं त्यांनी शेप पण होल्ड केलाय. सी हे जे आपण विकत घेतो तेव्हा ते जसं क्रंची भेटतं ना, तसं नाही झाले हे. सो एकदम क्रंच नाहीच आहे त्याच्यात. हॅपी विथ द रिझल्ट्स की मला आवडले. म्हणजे फर्स्ट ट्रायनुसार मी बेटरच बनवलंय असंच म्हणावं लागेल आता. मी काहीतरी बनवलंय, तू ते टेस्ट कर. हा, खरं रिव्ह्यू द्यायचं बरं का. अयो किती सुंदर. हा, खाऊन बघ आणि खरं रिव्ह्यू. खराब झाला असेल तरी खराब बोल, ठीक आहे. हे खूप छान बनवलं. आणि कधी वेळा बनवलं? आताच बनवलं थोडा वेळ. मी अगं पण लय सुंदर बनवले. हे घ्या, हे मी बनवलंय पहिल्यांदा. तर टेस्ट करा आणि खरं जर चांगलं नसेल झालं तर खरंच बोलायचं की नाही चांगलं झालं, ठीक आहे. हा, टेस्ट करा. कसं झालं? एक नंबर. मस्त झाले. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. I hope you like this video and do subscribe my channel. Bye.